श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्वातले 5वे पर्व आस्तिक पर्व पुढे वाचायला सुरुवात करूया. शौनक सूतपुत्र चौथीला म्हणाले, हे सूतपुत्रा, भुजंगमांना त्यांच्या मातेने म्हणजे कद्रूने जो शाप दिला त्याचे कारण तू मला सांगितलेस. तसेच कद्रूची सवत जी विनता, तिला अरुण नावाच्या तिच्या पुत्राने जो शाप दिला त्यांचेही कारण तू मला सांगितलेस. त्याचप्रमाणे कश्यप मुनींनी कद्रू आणि विनता या आपल्या 2 भार्यांना जे वर दिले त्यांचाही वृत्तांत तू मला कथन केलास. तसेच विनतेच्या 2 पुत्रांची म्हणजे अरुण आणि गरुड ही नावेसुद्धा तू मला सांगितलीस. परंतु सर्पांची नावे मात्र मला तुझ्याकडून समजली नाहीत. सर्पांमध्ये जे प्रमुख आहेत त्यांची तरी नावे ऐकिवात अशी आमची इच्छा आहे. यावर सौती पुढे म्हणाला, हे तपोधना, भुजंग अक्षरशः अगणित असल्यामुळे त्यांच्यापैकी कित्येकांचे नाव आपणास सांगण्याच्या भानगडीत मी पडणार नाही. पण प्रमुख नागांची नावे मात्र मी आपणास सांगतो, ती ऐका. अगदी आरंभी शेष नामक नाग निर्माण झाला. त्याच्यानंतर वासुकी, ऐरावत, तक्षक, कर्कोटक, धनंजय, कालिय, मणिनाथ, अपूरण, पिंजरक, एलापत्र, वामन, नील, अनिल, कल्माश, शबल, आर्यक, उग्रक, कलशोत्तक, सुमन, दधिमुख, विमलपिंडक, आप्त, कर्कोटक, शंख, वालीशिख, निष्ठानक, हेमगुह, नहुष, पिंगल, बाह्यकर्ण, हस्तिपद, मुद्गरपिंडक, कंबल, अश्वतर, कालियक व पद्म या नावांनी प्रसिद्ध असलेले वृत्त व संवर्तक असे नाग, असे 2 नाग, शंखमुख, कुष्मांडक, क्षेमक, पिंडारक, करवीर, पुष्पदंष्ट्र, बिल्वक, बिल्वपांडूर, मूषकाद, शंखशिरा, पूर्णभद्र, हरिद्रक, अपराजित, ज्योतिक, पन्नग, श्रीवह, कौरव्य, धृतराष्ट्र, पराक्रमी, शंखपिंड, विराजा, सुबाहू, बलाढ्यशाली पिंड, हस्तिपिंड, पिठरक, सुमुख, कौणपाशन, कुठर, कुंजर, प्रभाकर, कुमुद, कुमुदाक्ष, तित्तिरक, हलिक, कर्दम, महानाग, नाग, बहुमूलक, कर्कर, अकर्कर, कुंडोदर आणि महोदर हे नाग सर्व नागांमध्ये श्रेष्ठ आहेत. त्यांची नावे मी आपणास सांगितली आहेत. इतर जे असंख्य नाग आहेत त्यांची, त्यांच्या आपत्यांची व त्या आपत्यांच्याही आपत्यांची नावे अक्षरशः अगणित असल्यामुळे मी ती सांगण्याच्या भरीस पडलो नाही. नाग हजारो आहेत, लाखो आहेत, कोट्यावधी आहेत. त्या सर्वांची गणना करणे सर्वथा अशक्य आहे. यावर शौनक म्हणाले, सूतपुत्रा, अपार सामर्थ्य असलेल्या व अजिंक्य अशा भुजंगांची नावे तू मला सांगितलीस. पण आणखी एक गोष्ट जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. कद्रूने दिलेला शाप ऐकल्यानंतर सर्पांनी पुढे काय केले? सौती म्हणाला, त्या अतुल कीर्ती भगवान शेषाने कद्रूचा त्याग केला आणि केवळ
वायुभक्षण करून व व्रतस्थ राहून तो घोर तपश्चर्या करू लागला. गंधमादन पर्वतावर जाऊन बद्रिकाश्रमात तपश्चर्येमध्ये मग्न झाला आणि नंतर गोकर्ण, पुष्करारण्य आणि हिमालय पर्वताच्या आसपास असलेली असंख्य पवित्र तीर्थे आणि पवित्र स्थाने इत्यादी ठिकाणी जाऊन आणि एकांतवासात राहून इंद्रिय निग्रह करून आणि व्रतस्थ राहून तो अखंड तपश्चर्या करू लागला. ज्याच्या शरीरातील मांस, त्वचा आणि स्नायू पूर्णपणे शुष्क झाले होते, ज्याने जटा आणि वल्कले धारण केली होती व जो उग्र तपश्चर्या करीत होता, अशा त्या मुनीला पितामह ब्रह्मदेवाने पाहिले. तपश्चर्या करणाऱ्या त्या सत्यनिष्ठ मुनीला पितामह ब्रह्मदेव म्हणाले, हे शेषा, तू हे काय चालविले आहेस? प्रजांचे कल्याण प्रथम कर. प्रजांचे कल्याण न करता तू तर घोर तपश्चर्येच्या योगाने त्यांना संत्रस्तच करीत आहेस. शेषा, तुझ्या मनात कोणती अभिलाषा खोल दडून बसलेली आहे ते तू मला सांग. त्यावर शेष म्हणाला, माझे हे सारे सख्खे भाऊ अगदी मंद बुद्धीचे आहेत. त्यांच्याबरोबर राहणे माझ्या अगदी जीवावर येत आहे. म्हणून आपण मला तपश्चर्येची अनुज्ञा द्यावी. हे माझे भाऊ हाडवैऱ्याप्रमाणे नित्य परस्परांचा मत्सर करीत असतात. म्हणून हे माझ्या नजरेस देखील पडू नयेत एवढ्यासाठी मी तपश्चर्या करीत आहे. विनता आणि तिचे पुत्र त्यांच्या डोळ्यामध्ये नित्य सलत असतात आणि अंतरिक्षामध्ये संचार करणारा विनतेचा पुत्र असलेला आणि आमचा भाऊ असलेला जो गरुड, त्याचा हे अखंड द्वेष करीत असतात. आणि पित्याने म्हणजे महात्मा कश्यप मुनींनी दिलेल्या वराच्या प्रभावामुळे तो वैनतेय गरुड तर त्यांच्याही पेक्षा कितीतरी अधिक बलाढ्य झाला आहे. म्हणून हे त्याच्यावर सारखे जळत असतात. असल्या भावंडांबरोबर जन्मजन्मांतरी सहवास न घडावा म्हणून घोर तपश्चर्या करून देहत्याग करण्याचा विचार माझ्या मनात प्रबळ झाला आहे. आज आपण इथे थांबूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा आणि दररोज सकाळी 6:30ला महाभारत कथा ऐकण्याचा आनंद घ्या. बाजूच्या बेलवर क्लिक करून लाईक करायला विसरू नका. शेअर करा, कमेंट करा आणि कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.